BBC तुमच्या शेतावरती आले, त्यांनी न्यूज केली किंवा भरपूर लोक आले. मग खरंच तुम्ही एवढे पैसे कमवलेत का शेतातून? म्हणजे कोटीच्या आसपास आकडे मला ऐकायला मिळाले. ही जी शेतात गर्दी असते, न्यूजवाले असते, गव्हर्नमेंटचे लोक असतात, हे जे माझ्याकडे येतात नाही, काहीतरी नवीन पाहिला माझ्या शेतात सर कोणतंही पीक असो ते बाकीच्या पेक्षा काहीतरी अपडेट असतं माझ्याकडे. नवीन लोकांना काहीतरी बघायला भेटतंय म्हणून गर्दी आहे. मी माझ्या शेतात 7.5-8 लाख रुपये घालून अशी इरिगेशन सिस्टम बसवलेला आहे. माझं तिथं आज जवळ 40% पाणी पहिल्यापेक्षा वाचतं. तुम्हाला सांगतो, पाणी वाचलं, वेळ वाचला आणि शेती डेव्हलप चालली. आलेली मिळकत जर त्याच कामात जर लावली शेती डेव्हलपमेंटसाठी तर ती कधी पण फायदेची राहते. ह्या बाकी गोष्टी किरकोळ आपण लाईफ मध्ये कधी करू शकतो. ते सोपं आहे सारे पुढच्या. नाही, मी बघितलं तुमचं घर ही शेतातच आहे. हा सर, ते एक शेतकरी म्हणून शेतकरी काय करू शकतो यासाठी ते घर केलेलं आहे. कष्ट आई वडिलांनी आतापर्यंत कष्ट केले, साऱ्या गोष्टी केल्या. आज झालाय आपलं सारं सेटअप, सगळं सुव्यवस्थित लागले. आज व्यवसाय चालू झाला, साऱ्या गोष्टी चालू झाल्या. सर सगळ्यात महत्त्वाचं, आधी पूर्ण शेती डेव्हलप झाली तोपर्यंत मी पण पत्र्यातच राहत होतो. सारं झाल्याच नंतर ही जे काही एक्सेस म्हणजे नाही का, ज्या गोष्टी आपण जे म्हणतो की यातून काही उत्पन्न नाही, हे सारं झाल्याच नंतर या गोष्टी, घर झालं, गाड्या झालं, मोबाईल, ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा शेती डेव्हलप झाली, शेतीला कडून मेंटेनन्स राहिलं नाही, त्यावेळेस या साऱ्या गोष्टी माझ्या 1 वर्षात होऊन गेल्या वाटतं.